अगर कुछ पाना है तो कष्ट करना पडेगा रे बाबा. नमस्कार मंडळी, रामराम. तर आज कारभाऱ्यांची सेवा पण करायची आहे आणि सोबतच सासूबाईंसाठी डिंकाचे लाडू. तर आईने इथे सगळे जे काही सामान लागतं डिंकाच्या लाडूंसाठी, तर ते सगळं निवडून घेतलेलं आहे. म्हणजे गोडंबी, चारोळी आणि खोबरं, खारीक वगैरे सगळं वाटून घेतलेले आहेत. म्हणजे थोडंसं त्याच्यातल्या बिया वगैरे काढून घेतल्यात आणि बाकीचं सगळं साफ करून घेतलंय. तर मग मी ते सगळं मिक्सरमधून छान बारीक त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि मिक्सरवर लोड नको म्हणून मग मी म्हटलं, की चला मखाणे भाजून घेऊयात आणि तेवढ्या वेळात मिक्सर जे आहे तर ते शांत होईल. कारण एवढं सगळं मिक्सरमधनं काढलं तर मिक्सर खराब होऊन जातं. पण शेवटी ऐनवेळी शेवटच्या क्षणी मिक्सरने धोका दिलाच. म्हणजे सगळं झालं होतं आणि लास्टच्या मोमेंटवरती जसं मिक्सर खराब होतं तसं ते झालं आणि 5 मिनिटं मग मी तसंच ठेवलं आणि नंतर चालू केलं तर ते पुन्हा चालू झालं. मग आईने तूप वगैरे गरम करून घेतलं आणि आम्ही जे मिक्सरमधनं काढून घेतलं होतं ते सगळं एका मोठ्या पातेल्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि मग त्याचे लाडू वळायचे होते. सगळं मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर मी आणि ताईने ते लाडू सगळे वळून घेतले आणि खूप छान असे लाडू झाले होते. म्हणजे एकदम परफेक्ट साईज आणि क्वांटिटी पण एकदम व्यवस्थित होती. आणि मग संध्याकाळी मग मी स्वयंपाक करायला घेतला. तर आज काही खास नाही आहे. आज फक्त गोबीची भाजी, सपक वरण, भात आणि चपाती आणि बाबांसाठी भाकरी. तर मी स्वयंपाक करत होते आणि आईने मग शेताकडे काय चाललंय, काय नाही हे सगळं फोनवर विचारून घेतलं आणि लवकरच आता ते पण शेताकडे जाणार आहेत. आणि मग जोपर्यंत ओटा साफ करत नाही तोपर्यंत मला तर जेवण जात नाही. तुमच्या बाबतीतही ते आहे का? कमेंट करून नक्की सांगा. नंतर संध्याकाळी मी आमच्या इथे जे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तिथे गेले होते व्ह्यू बघण्यासाठी. व्ह्यू वगैरे बघितला. घरी येऊन कारभाऱ्यांची सेवा करायला घेतली आणि म्हणजे माझ्याकडे कॅलस रिमूव्हर आहे तर ते त्यांच्या टाचांवरती फिरवून दिलं. ते म्हणायला लागले, "तू अचानक असं करते, तुला काय पाहिजे ते सांग." तर मग मी साड्यांचं बिल त्यांना दाखवलं. तुम्ही असं कधी केलं का? ते नक्की सांगा. टाटा.